चारित्र्याच्या संशयावरून तियात्रिस्ट अँथनी फर्नांडिस यानं अत्यंत क्रूरपणे पत्नीचा खून केल्याचं उघडकीस आलं। या प्रकारानं शुक्रवारी मडगावात खळबळ माजली। त्याच्या मयत पत्नीचं नाव फेर्मिना फर्नांडिस असं असून मडगाव पोलिसांनी संशयित अँथनी याला अटक केली आहे। मूळ बाणावली येथील तियात्रिस्ट अँथनी फर्नांडिस हा मडगावात पत्नी फेर्मिना फर्नांडिस सोबत राहत होता। त्याच्या मुलीचं लग्नही झालं होतं। 2 दिवसांपूर्वी त्यांच्या जावयानं फोन करून सासूची चौकशी केली असता त्यानं नीट उत्तर दिलं नाही। त्यानंतर जावयाला संशय आला। त्यानं लगेचच पोलिसात सासू बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पोलिसांनी अँथनीच्या घरी जाऊन चौकशी केली। या चौकशीवेळी अँथनीनं स्वतः खून केल्याचं कबूल केलं। पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली। अँथनी यानं दिलेल्या कबुलीत त्याला पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता। यावरून त्यांचे अधूनमधून खटके उडायचे। यातूनच त्यांनी गुरुवारी दुपारी माकाझन येथे नेऊन पत्नीचा भुसकून खून केला आणि नंतर मोती डोंगरवरील चर्च मागे नेऊन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला। दरम्यान घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपास केला असता तिथं फेर्मिनाचा जळालेला मृतदेह सापडला। पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आला। मडगाव पोलीस पुढील तपास करतायत।